इथे आपण मैदा चाळून घेतलाय, त्यामध्ये थोडंसं तेल, थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे गोळा करून. चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. आपले इथे पीठ मळून तयार झाले. हे आता थोड्या वेळ आपण बाजूला ठेवूया. मैदा घेतलाय, त्यामध्ये तेल ओतणार आहे आणि आपण याची पेस्ट तयार करून घेऊ. या पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. आपण तेल घेतले, तेलामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहे. जिरं छान तडतडले की त्यामध्ये बटाटा, इथे मी 2 बटाटे घेतले, ते आपण परतून घेणार आहे छान. इथे आपले बटाटे परतून झाले. त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, धनिया पावडर, हळद, कापलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे परत. इथं आपलं छान मिक्स करून झाले आणि परतून पण झाले. आपण गॅस बंद करूया. इथं मैद्याचे पीठ आपले छान भिजले. आपण एक गोळा घेतलाय, पीठ टाकले, लाटून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे लहान मोठे लाटून घ्या. इथे आपली चपाती लाटून झाली. अशा मी अजून 2-3 लाटून घेते. इथे आपली चपाती लाटून झाली आहे. त्याच्यावर आपण मैद्याची पेस्ट टाकणार आहे आणि सगळीकडून लावून घ्यायची आपल्याला ही. त्याच्यावर आपण दुसरी चपाती ठेवून घेणार आहे. त्याच्यावर परत पेस्ट टाकणार आहे आणि पसरून घेतोय सगळीकडे. आपण 3 चपात्यांना लावून घेतलाय मैदा. चौथी चपाती टाकतोय. चौथी चपाती आपण अशी ठेवणार आहे, थोडीशी अशी लाटून घेणार आहे. तिला कापून घेणार आहे आपण. बाजूचं काढून टाकणार आहे. आता याचे आपल्याला 4 भाग करायचे. यातला एक भाग घ्यायचा आहे, त्याच्यावर आपण बटाट्याचं सारण केले ते ठेवून घ्यायचे आणि तो असा मुडपायचा आपल्याला. चांगलं सगळीकडून मुडपून घ्यायचा. अशाच पद्धतीने मी बाकीचे करून घेते. तेल तापले, आपण सोडू एक एक आणि एक एक तळून घेऊया. मी थोडंच तेल ठेवले कढईत. छोटी कढई असल्यामुळे एक एकच तळलं जाते. तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही 3-4 एकसाथ तळा. आपण मिडियम गॅसवर तळून घेतोय, फास्ट गॅसवर नाही मी तळीत. छान कलर झालाय आपला. आता आपण काढून घेऊया. आता या पद्धतीने मी सगळे तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते.